अंबड कामगार वसाहतीमध्ये रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते पार पडले। अंबड लिंक रोड दत्त मंदिर चौक येथे उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल आता नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध झाले। उद्घाटन प्रसंगी बोलताना परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणाले की हे हॉस्पिटल केवळ सातपूर अंबडच नव्हे तर संपूर्ण परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल। उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्यास कामगार वसाहत आरोग्यदृष्ट्या सक्षम व सदृढ राहील। रुग्णांसाठी रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक आयसीयू, सुपर डिलक्स व डिलक्स रूम्स, स्पेशलिस्ट कन्सल्टिंग रूम, 24 तास आपत्कालीन सेवा, 24 तास पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, 24 तास एक्स-रे व सोनोग्राफी सेवा आदी सुविधा उपलब्ध आहे। या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले, लखन कुमावत, अशोक पारखे, संदीप तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हॉस्पिटलचे डायरेक्टर्स डॉक्टर गिरीश बोरकर, डॉक्टर मोहन पवार, डॉक्टर यमुनेश पवार, डॉक्टर मधुसूदन मोरे, डॉक्टर भूषण गायकवाड, डॉक्टर असलम शेख, डॉक्टर अमोल नेहे आणि नितीन उगले हे आपली तज्ञ सेवा रुग्णांना देणार आहे। समारोप प्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी संचालक मंडळाला आशीर्वाद दिलाय, तर उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या। अत्यंत उत्साहात व शानदार पद्धतीने हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। आज आमच्या रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन अतिशय मंगलमय वातावरणात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडले। खरं तर आमचा हेतू फक्त उपचार देण्याचा नसून रुग्णांना विश्वास, सेवा आणि उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याचा आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हाच आमचा प्रयत्न असणार आहे। या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सातपूर अंबड परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर तसेच उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी आसपासच्या परिसरातील सर्वांनी या रुग्णालयाचा लाभ नक्की घ्यावा। धन्यवाद। गेले 2 ते 3 महिने रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करण्यासाठी आम्ही सर्व टीमने मेहनत घेतली होती। आज गुरुमाऊलींच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनासाठी आपण सर्व जण उपस्थित राहिलात। उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचे मनापासून आभार मानतो। माऊलींच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढील वाटचालीस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये धन्यवाद मानतो सर्वांचे। ठीक, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, मी प्रथमतः गुरुमाऊलींचा धन्यवाद देतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिलाय, आमची सुरुवात एक चांगली केलेली आहे। आणि नंतर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही हॉस्पिटल बघितलं, चांगला आशीर्वाद दिला। पूर्ण अद्ययावत असं हॉस्पिटल आम्ही तुमच्या समोर उभारलेलं आहे। ज्या पेशंटसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या अद्ययावत स्वरूपात या एरियात ज्या पहिले उपलब्ध नव्हत्या त्या आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मधुसूदन मोरे, ॲक्च्युली ज्या दिवसाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो किंवा मागच्या साधारणतः 1-1.5 महिन्यापासून आपण सगळं जणांना कळवलं होतं की रिलायबल हॉस्पिटल येतं आहे आणि आज याची देही याची डोळा म्हणजे अण्णांच्या आशीर्वादाने आम्ही आजपासून लोकार्पण तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही आमचं हॉस्पिटल ओपन करत आहोत। धन्यवाद, थँक्यू। तुमचं मनपूर्वक धन्यवाद, थँक्यू। सन्माननीय व्यासपीठ, नमस्कार। मी डॉक्टर भूषण गायकवाड। आमच्या ज्या हॉस्पिटलची ओपनिंगचं जी डेट होती ती 27-28 ही आम्ही ठरवली, पण नंतर कळालं की पावसाचा खूप काही जोर वाढत चालला आहे। पूर्ण महाराष्ट्रात खूप ठिकाणी पूर आलेला आहे, खूप लोकांचे जनावरं वाहून गेले किंवा शेतकऱ्यांचं सुद्धा देखील नुकसान झालंय। आत्ताच चर्चा झाली माऊलींची, माऊली बोलले मी आज दिवसभर याच गोष्टीचं नियोजन करत होतो किंवा याच गोष्टीचा जपतप चालू होता की महाराष्ट्रावरचं संकट हे दूर जावं व माझ्या शेतकरी बांधवांना याच्यापासून दिलासा मिळावा। आणि आज मला तो साक्षात्कार झाला स्वामींच्या कृपेने, माऊलींच्या आशीर्वादाने। या भागामध्ये रिलायबल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल या हॉस्पिटलचे उद्घाटन परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, माजी नगरसेवक सचिन भाऊ भोर असतील, माजी नगरसेवक अलकाताई आयरे
नंदिनताई जाधव आणि या सुपर स्पेशालिस्टची सर्व टीम या ठिकाणी अतिशय उत्साहात सर्वजण सहभागी झालेले आणि सर्वांनाच आनंद झालेला की या ठिकाणी आज माऊलींच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलाय। या परिसराला खरंच पाहिजे या गोष्टीची गरज होती। अतिशय सुंदर असं दालन या ठिकाणी हॉस्पिटलचं बनवलंय। ही सर्व टीम, हे सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर चालवणारे सर्व तळागाळातून आलेले सर्व, यांना सर्वसामान्य जनतेशी त्यांचे अटॅचमेंट असलेले सर्व डायरेक्टर्स आहेत। त्यामुळं भविष्यात आमच्या परिसरातील सर्व घटकातील रुग्णांना, कामगार असेल, व्यावसायिक असतील, या सर्वांना अतिशय याचा चांगला फायदा होणार आहे, यात कुठलीही शंका नाही। आम्ही सर्व परिसरातील नागरिक आपल्या सर्व डायरेक्टरांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे आभारही मानतो की आम्हा सर्वांसाठी आपण एक चांगलं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी, कारण हा जो कामगार वर्ग आहे यांना नाशिक शहरात जाणं, ठिकठिकाणी फिरणं, सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होत नव्हत्या आणि ते आपण सर्वांनी करून दिलाय। ते परिसराच्या वतीनं आपल्या सर्वांचे, आम्ही नागरिकांच्या वतीनं आपले आभार मानतो, आपले अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आम्ही सर्व सामाजिक रिलायबल हॉस्पिटलचे सर्व सदस्य, डॉक्टर पवारांसह आजच्या शुभ मुहूर्तावर आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यनगरी, या वैभवात, या सुपर हॉस्पिटलची वैभवात वाढ होत आहे आणि या उद्यमनगरीमध्ये गरजूंना, व्याधीग्रस्त जनतेला एक सुटकेचा दिलासा देण्याचं काम आमच्या डॉक्टरांनी करण्याचं ठरवलेलं आहे। आमच्या धन्वंतरींचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे आणि नाशिकसारख्या पुण्यनगरीत सर्वांना छोट्या मोठ्या कामांसाठी नेहमी मुंबईला जावं लागायचं, परंतु आमच्या ह्या डॉक्टर टीमनं सर्वसामान्यांना मुंबई जाण्याचं आणि अनाठायी होणारा खर्च तो टाळण्यासाठी प्रचंड मेहनतीनं त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये भाविकांनी पर्जन्य देवतेला पोट तिडकीनं विनंती केली आणि आजपासून हा पाऊस थांबवावा आणि ती विनंती पर्जन्य देवतेने ऐकलेली आहे आणि त्यामुळं संभाव्य स्थितीवर आपणाला मात करता आली, म्हणून स्वामी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहे असंच आपण निश्चितपणे गृहीत धरूया। उर्वरित पुढील काळासाठी सध्या नवरात्र भगवतीचं चालू आहे। राज्यात आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशती त्याचं पठण करत आहेत। या देशाचं सदैव भलं व्हावं, भारत मातेचा आशीर्वाद मिळावा, येणाऱ्या आपत्त्या त्याचं निराकरण व्हावं यासाठी आपण गेली काही वर्ष 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती करत आहोत। उर्वरित गेल्या दशकामध्ये आज तगायत 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे आमच्या माता भगिनींनी महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी केलेले आहेत। स्वामी चरित्र तेवढेच केलेले आहे, भगवान शिवाची सेवा तेवढीच केलेली आहे आणि संकल्प 100 कोटीचा आहे। उर्वरित आता एक 9-10 कोटी पाठ बाकी आहे आणि खात्री आहे या निश्चितपणे कालावधीमध्ये उर्वरित सेवा आपल्या सर्वांकडून ती पूर्ण व्हावी आणि देशावर येणाऱ्या बहुविध ज्या आपत्ती आहेत त्याचं निराकरण, निवारण व्हावं एवढीच भारत मातेला आणि स्वामींना प्रार्थना करून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो। आणि नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।